नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कोल्हापूरमधील संगीता नावाच्या बाईच्या 3 मुली असतात. तर त्यातील कला ही लक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेली असते आणि तिने आपल्या आयुष्यातील एक खूप मोठे ध्येय पूर्ण केलेले असते. म्हणून तिच्या दुकानाचा शेवटचा कर्जाचा हप्ता तिला पूर्ण करायचा असतो. म्हणून देवी आईचे ती खुश होऊन दर्शन घेते. त्यानंतर गुरुजींचा सुद्धा आशीर्वाद घेते. कला गुरुजींना म्हणते की मी माझ्या दुकानाचा शेवटचा हप्ता भरण्यासाठी चालले, म्हणजे दुकान आता आपल्या ताब्यामध्ये येईल. तर गुरुजी खुश होऊन कलाला म्हणतात की तुझी मेहनत, प्रामाणिकपणा, निष्ठा ती देवी आई सर्व काही बघते, म्हणून तिचा आशीर्वाद कायम तुझ्या सदैव पाठीशी असतो. तेव्हा कला खुश होऊन गुरुजींना म्हणते की गुरुजी, मी फक्त माझं काम करते. माझ्यामुळे माझ्या माणसांचं चांगलं होणार असेल तर ते माझंसुद्धा चांगलंच आहे ना. गुरुजी म्हणतात की तुझ्या माणसांची यादी ही खूप मोठी आहे ग. जेथे तुझी गरज असते तिथे कला कायम हजरच असते. त्यानंतर इकडे कलाची आई संगीता ही पार्कमध्ये काही फुलं तोडण्यासाठी आलेली असते आणि ती आपल्या मुलींसाठी एक छान असे मुलंसुद्धा शोधत असते. आणि कोणीही मुलगा एक सुंदर दिसला का तिला खूप आनंद होत असतो, कारण ती आपल्या 3 मुलीसाठी 3 जावई शोधत असते. तेव्हा तेथे तिला एक मुलगा दिसतो, तिला खूपच आनंद होतो. तेव्हा संगीता खुश होऊन लगेच दिसला ग बाई दिसला, जगात सर्वात भारी मुलगा दिसला असे बोलून लगेच त्या मुलाजवळ धावत येते आणि त्या मुलाला विचारते की तू दररोज गाडी घेऊन येथे व्यायाम करण्यासाठी येतोस का. त्यावर लगेच तो मुलगा हो बोलतो. तेव्हा संगीता लगेच त्याला विचारते की अरे तुझे लग्न झाले आहे का. तर त्या मुलाला काही समजत नाही. तर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवत ती विचारते की अरे लग्न झाले आहे का. तेव्हा तो मुलगा लगेच संगीताला वेड्यामध्ये काढतो आणि काही न बोलता गाडीतून तेथून निघून जातो. तेव्हा संगीताच्या काही मैत्रिणी तेथे ह्या पार्कमध्ये आलेले असतात आणि ते सर्व बघून त्या संगीतावर खूप हसू लागतात. ते एकमेकींना म्हणत असतात की ही कायम पोरं धुडण्यासाठी येत असते आणि प्रत्येक मुलालाही तिचा जावे होशील का असे वेड्यासारखे विचारत असते, म्हणून हसू लागतात. तर त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं ये संगे, तू प्रत्येक मुलाला विचारत असते परंतु लोक तुझ्या मुलीला का स्वीकारतील. संगीताला खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे कला आपल्या गाडीवरून सावकाराच्या घरी कर्जाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी आलेली असते आणि पूर्ण व्याजासकट. तेव्हा कला त्या काकांना म्हणते की अडचणीच्या काळामध्ये काका तुम्ही आमची खरंच देवासारखी धावून मदत केली, त्यामुळे ती त्यांचे आभारसुद्धा मानते. तर ते सावकार काका म्हणतात की अगं कला यात आभार कसले, थांब 2 मिनिट, म्हणून काका आतमध्ये जातात. सावकार काका आतमधून दुकानाचे कागद घेऊन येतात आणि कलाच्या हातामध्ये देत सांगतात की तुझ्या बाबांना एक निरोप सांग की जेव्हा अशा मुली जर असतील तर काहीच काळजी करायची गरज नाही, कारण तू एकटीनं स्वतःच्या हिमतीवर दुकानचं कर्ज फेडून टाकले. तेव्हा कला खुश होऊन तेथून निघते. त्यानंतर इकडे संगीता त्या मैत्रिणींना उत्तर देते, काय ग, मला आणि माझ्या मुलींना बघून खूप जळता ग. एकदा माझा श्रीमंत जावई मला मिळून द्या, मग तुमच्याकडे मी चांगलं बघते. तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं श्रीमंती ही श्रीमंतीकडेच वाहत असते, त्यामुळे तू श्रीमंत जावई शोधण्याऐवजी एखादा गरीब मुलगा बघ आणि तुझ्या 3 मुलींचं लग्न करून टाक. असे जर नाही केले आणि श्रीमंत जावई शोधण्यामध्ये जर गेली तर तुझ्या मुली ह्या लग्न करण्यावाचून राहतील ग. संगीता म्हणते काय बोलते ग, आणि बघतच राहा कशी धुमधडाक्यात मी माझ्या मुलींचं लग्न लावून देते, कारण आई अंबाबाईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. तेव्हा कला इकडे स्कूटीवरून आपल्या घरी येते. तर बाबा कामामध्ये व्यस्त असतात. तर कला लगेच खुश होऊन म्हणते की बाबा आज तुम्हाला काहीतरी मला सांगायचे. तेव्हा बाबा हे कलाजवळ येतात आणि आज वेगळेच तेज कला तुझ्या चेहऱ्यावर दिसते. तर कला खुश होऊन म्हणते की बाबा तुमचं सर्वांपेक्षा जास्त प्रेम माझ्यावरच आहे. तेव्हा कला खुश होऊन अंबाबाईचा प्रसाद बाबांना देते आणि जे कर्ज फेडल्याचे कागद असतात ते बाबांच्या हातामध्ये देते. तर ते दुकानचं कर्ज फिटलेले बघून बाबांना मात्र खूपच आनंद होतो. कलाच्या बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तर लगेच कला म्हणते की बाबा रडायचे दिवस संपले आता. तेव्हा लगेच कलाचे बाबा म्हणतात की अगं जे काळजीने मी इतक्या दिवस टेन्शनमध्ये होतो, तू एका झटक्यामध्ये बापाची ती काळजी सर्व काही मिटून टाकली. सर्व कर्ज तू एकटीने फेडून टाकले, म्हणून कलाचे खूप कौतुक करू लागतात. त्यानंतर इकडे संगीता ही आपल्या मैत्रिणींना आपल्या मुलींचे सर्व गुण सांगत असते.
एखाद्या राजकन्येला लाजवतील अशा जगात सर्वात भारी माझ्या मुली आहेत. तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं तू इतकंच मुलींचं कौतुक करते, मग त्या चांदेकरांशी सोयरीक जमूनच दाखव. संगीता विचारते की कोण चांदेकर. तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं सोने चांदी विकणारा चांदेकर, आणि आज त्यांच्या घरी पूजा आहे म्हणून बघ तुझ्या मुलींचं काही होते की काय. तेव्हा इकडे चांदेकरांच्या घरी लक्ष्मीची थाटामाटात 100 वर्षाची पूर्ण झाल्याची पूजा असते आणि त्या पूजेची सर्व जबाबदारी ही चांदेकरांचे नातू हे सुप्रसिद्ध अद्वैत चांदेकर आणि 5 शिवाय कोणालाही कोणत्या व्यक्तीला कितीही विनवण्या केल्या तरी आतमध्ये या पूजेत सोडायचे नाही असं त्याचा हुकूम असतो. त्यानंतर इकडे कला आपल्या बाबांना सांगत असते की सर्वात जास्त सुंदर वस्तू आपल्या दुकानात मिळायला हवी, हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्णच करणार. तेव्हा बाबा खुश होऊन म्हणतात की तू ज्याला हात लावशील ना त्याचं सोनं होईल. उगच मी तुझं नाव कला नाही ठेवले. तेव्हा माझे डोळे जर चांगले असते तर कला मी तुझी खूप मदत केली असती दुकानामध्ये. तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही तर काही बसून नाही. तेव्हा बाबा म्हणतात की अगं मला तुमचे लग्न करायचे, तोपर्यंत मी कसा बसून राहणार. तेव्हा लगेच कला म्हणते की बाबा हे लग्न वगैरे काही करायचे नाही मला, तुम्ही माझ्या लग्नाचा विषय घेऊ नका. तेव्हा बाबा मनात म्हणत असतात की लग्नाचा विषय जर काढला तर लगेच विषय बदलते आणि श्रीमंत नसले तरी चालेल पण तिच्या गुणांना समजून घेईल असं सासर तिला मिळायला हवं असं बाबा मनात विचार करतात. त्यानंतर इकडे अद्वैत हा दिव्याचा हार आणि मुकुट हा परफेक्ट असा ठरत असतो. त्याला असे वाटत असते की एक हिरा इकडले तिकडं व्हायला नको, प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट असायला हवी, म्हणून तो चॉईस करत असतो. दिव्याच्या 100व्या पूजेसाठी हा हार तो सिलेक्ट करत असतो. त्यानंतर इकडे संगीताला त्यातील एक मैत्रीण सांगते की तुला जर त्यांच्या घरीच पूजेसाठी जायचे असेल तर ते पास हवा असतो आणि पास शिवाय कुठेही आतमध्ये जाता येत नाही. आणि तिच्या मोबाईलमधील चांदेकरांच्या 3 मुलांचे फोटो ती संगीताला दाखवते. संगीता खूपच खुश होते आणि चांदेकरांची ती 3 मुलं आणि माझ्या 3 मुली ह्या जगात खूपच भारी जोडी दिसतील. तेव्हा तर त्या मैत्रिणी संगीताला म्हणतात की तुला ते परमिशन जाण्यासाठी भेटणारच नाही असे बोलून त्या तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे अद्वैतचे जे काही आजोबा असतात आबा, ते अद्वैतची चाललेली पूजेची तयारी बघून त्याच्यावर खूपच खुश होत असतात, कारण अद्वैतसुद्धा त्याच्या आईसारखाच खूप असा जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतो. एकदा हाती घेतलेले काम योग्य रीतीने पार पाडणे हे दोघा मायलेकांचेच चांगले कर्तव्य आहे म्हणून ते खुश होतात. तेवढ्यात त्या 2 काकूसुद्धा तेथे असतात. मात्र त्यातील एका काकूला काही आवडत नाही, तर आबा दुसऱ्या काकूला विचारतात की अद्वैतची आई कुठे आहे सरोज. तेवढ्यात सरोज येते. आबा विचारतात की अगं कुठे होतीस. तेव्हा सरोज सांगते की अहो बाबा आता 3 दिवस आपल्या पेढ्या बंद असणार ना, म्हणून मी काही अकाउंट्स हे चेक करत होते. तेव्हा आबा हे खुश होतात आणि अद्वैत आणि तू एकदम सारखेच आहेत असे बोलतात आणि अद्वैतला आवाज देतात. त्यातील दुसऱ्या काकूला अद्वैतचे आबांनी केलेले कौतुक मात्र काही देखवत नाही. तिला असे वाटत असते की सर्व काही आपल्या मुलालाच भेटावे. कला घरी येते आणि तिच्या मैत्रिणी तिला हसल्या म्हणून तिला राग येत असतो आणि त्या पूजेमध्ये मला कसे सामील होता येत नाही ते मी बघतेच असे बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की अगं आई तेथे पासची गरज आहे आणि पास नसल्याशिवाय आपल्याला नाही जाता येणार. तेव्हा संगीता म्हणते की मी पण माझ्या मैत्रिणींना चॅलेंजेस केले की मी त्या पूजेमध्ये सामील होणार आणि पास बी मिळवणार आणि तिन्ही लेकींची सोयरीक ठरून सुद्धा येणार. त्यानंतर इकडे अद्वैत हा आबांचे दर्शन घेतो आणि कसली काळजी करू नका, सर्व व्यवस्थित मॅनेज केलेले आहे असे सांगतो. तेव्हा आबा खुश होऊन म्हणतो की तू असल्यावर मला कसलीच काळजी नाही, कारण योग्य कसे करायचे हे तुला चांगले जमते. त्यानंतर लगेच अद्वैतची एक काकू असते, ती विचारते की सोहम कुठे आहे. सोहम दिसत नाही. चित्र काढत बसला असेल कुठेतरी, कारण चित्र काढण्याशिवाय त्याला काहीतरी जमतच नाही. तेवढ्यात काका येतात आणि काका म्हणतात की अगं रोहिणी तू सोहम येथे नाही म्हणून त्याच्याबद्दल काही सुद्धा बोलत असते. अद्वैत जर येथे नसता तर तू त्याच्याविषयी सुद्धा बोलली असती. आणि एक गोष्ट सांग की तुझा राहुल कुठे आहे. तेवढ्यात अद्वैत म्हणतो की काल रात्री मी राहुलला माझ्या सोबत कामासाठी नेले होते, म्हणून जरा आरामात ये असे मी त्याला सांगितले, काही काळजी करू नका. त्यानंतर इकडे गीता सांगत असते की माझ्या 3 लेकींना मी त्या चांदेकरांच्या पूजेसाठी घेऊन जाणार आणि एकदा एखाद्या मुलाची नजर माझ्या नयनीवर पडेल आणि माझी नयनी एकदम माझ्यासाठी सारखी सुंदर आहे.
आणि मग उरलेली 2 मुलं आहे ना त्या चांदेकरांची, ती लगेच होऊन माझ्या दारामध्ये माझ्या दोन्ही मुलींचे हात मागण्यासाठी नक्की येतील. तेवढ्यात नयनी ओरडते की आई कसलं ओरडतेस ग, माझी झोप मोडते. तेव्हा बाबा लगेच म्हणतात की तू त्या नयनीसाठी जे स्वप्न बघतेत ना ती अजूनसुद्धा झोपलेलीच आहे. म्हणून नयनीबद्दल बाबाही संगीताला समजावत असतात. तेवढ्यात इकडे राहुल हा फोनवर मुलींकडे बघत बोलत येत असतो आणि काकू लगेच त्याला आवाज देते. तेवढ्यात राहुल हा सर्वांसमोर येतो आणि आबाचा आशीर्वाद घेतो आणि काकू लगेच विचारते, अहो वहिनी माझे दादा काही दिसत नाही. घरातला मोठा मुलगा आहे तो आणि तो इथे असायलाच हवा ना. तेवढ्यात आबा म्हणतात की तो सुद्धा येणार, सर्वजण येणार. तेवढ्यात आबा विचारतात की अरे माझा धाकटा नातू दिसत नाही. तेवढ्यात सोहम काही माणसांना चित्रकलेबद्दल काहीतरी सांगत असतो आणि अद्वैत लगेच बोट करून तिकडे दाखवतो. त्यानंतर इकडे संगीता एक फेसपॅक तयार करते आणि नयनीला म्हणत असते की चल आपल्याला लवकरात लवकर त्या चांदेकरांच्या घरी जायचे, तू हा फेसपॅक लावून घे कारण तुझं इम्प्रेस सर्वांवर पडलं पाहिजे. नयनी म्हणत असते की आपल्याला जरी पास मिळाला तर हे असे जुने कपडे घालून आपण त्यांच्याकडे जायचे का. तर संगीता काही ऐकत नसते आणि तेवढ्यात कला येते आणि काही गरज नाही आपल्याला तिकडे जाण्याची. आणि ताई विचार कर, इतक्या श्रीमंत तिचा माज असणाऱ्या लोकांना आपल्यासारख्या भावनांच्या लोकांची काही एक गरज नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जर त्यांना बोलवायचे असते तर त्यांनी हे पास वगैरे काही असे नाटक केलेच नसते. या श्रीमंत लोकांना कुणाची गरज नसते. काकांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा काकांनी त्यांचा जीव गमावला, परंतु त्या श्रीमंत माणसाने ती केस त्यांची दबूनच टाकली, त्यामुळे काही झाले नाही. त्या गोष्टी तुम्हाला आठवतात ना. तेव्हा संगीताच्या डोक्यात प्रकाश पडतो. त्यानंतर इकडे अद्वैतने जी काही पूजेसाठी मूर्ती बनवलेली असती ते बघून आबांना तर धक्काच बसतो, कारण ते अद्वैतवर चिडलेले असतात. तेव्हा आबा चिडलेले असतात तर अद्वैत विचारतो, काय झाले आबा, तुम्हाला ही मूर्ती नाही आवडली का. तेव्हा लगेच आबा म्हणतात थांबा असे ओरडतात. त्यानंतर इकडे कलाही संगीताला म्हणत असते की हे चांदेकर कोण आहे ठरवणारे की कोण देवीचं दर्शन घेणार आणि कोण घेणार नाही. संगीता म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, मी त्या चांदेकरांच्या पूजेसाठी जो काही पास लागतो तो मिळवणार म्हणजे मिळवणारच. आणि एकदा आतमध्ये गेले तर ते मुलं आणि माझ्या मुली बघून ते बघतच राहतील आणि नक्की ते माझे जावे होतीलच. तेव्हा बाबासुद्धा असतात आणि ते तिन्ही मुलं तुझ्या मुलींसाठी वरमाला घेऊन उभेच असतील असे तुला वाटते. कला ही जायला निघलेली असते आणि जाताना ती नयनाच्या मोबाईलवर 2000 रुपये पाठवते आणि ताई एकदा मोबाईल चेक करून बघ आणि 2000 रुपयाचा ड्रेस घे आणि तो पूजेसाठी घालून जा. तेव्हा नयना म्हणते की 2000 रुपयाचा ड्रेस मला काही येणार नाही, त्यामुळे तुझे पैसे तू तुला परतच ठेव. म्हणून ते पैसे ती तिला परत करते. इकडे आबांना ती अद्वैतने बनवलेली मूर्ती काही सोने चांदीची पटत नाही आणि तू पारंपरिक मूर्ती का बनवली नाही म्हणून ते चिडतात. तेव्हा लगेच अद्वैत हा आबांना समजावतो. आबा म्हणतात की तू अनेक भाविकांचा आणि माझ्या विश्वासाचा खूप मोठा विश्वासघात केला. तर अद्वैत म्हणतो की नाही, मी काही केले नाही. आबा म्हणतात की पूजा होईल ती मात्र पारंपरिक मूर्तीनेच, बाकी मला काही ऐकायचे नाही. तर आता हे जे काही आहे ते अद्वैतच ठरेल. तेव्हा पुजारी सांगतात की आपल्याला कोल्हापूरमध्ये फक्त एकाच दुकानात ही मूर्ती मिळू शकते, ती म्हणजे जगदंबा भांडारमध्ये. तर सोहम आणि अद्वैत हे आपल्या गाडीतून घाईने ती मूर्ती घेण्यासाठी येत असतात आणि कलासुद्धा आपल्या गाडीवरून येत असते आणि लगेच जी अद्वैतची गाडी असते ती कलाच्या गाडीलाही धडक देते आणि कलाही खाली पडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.